इन्फॉर्मेशन सूचना नाही भेटली असं हे महत्वाचं. सूचना नाही भेटली हे महत्वाचं. अर्थातच माहिती काय त्याच्यात, मी काल पार्लमेंटमध्येही बोललो की जर आणि माननीय मंत्री महोदयांनी ही माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर या विस्तारितपणा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याच्या हलगर्जीपणामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. इतक्या लोकांचे आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झाले, त्याला जबाबदार यांचा कारभार आहे. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की पाटणमध्ये मध्यरात्री कोणाच्या व्हॉट्सअप, कुठल्या व्हॉट्सअपवर, कुणाच्या व्हॉट्सअपवर? आणि माझं होत आहे की प्रशासन जर व्हॉट्सअपवरच चाललं असेल तर पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही पण दाखवू व्हॉट्सअपवर. लोकांचं जे नुकसान झालं त्यासाठी काय करावं? नाही, पॅकेज द्यायला पाहिजे. मी आधीच म्हणाले 3 टप्प्यात रिलीफ मेजर झाले पाहिजेत. आता तातडीने पाणी, टाक्या साफ करणे, औषध मारणे, अन्न धान्य, कपडे, निवारा हे पोचवणे हा पहिला मुद्दा. पहिल्या 3-4 दिवसात ते पूर्णपणे लाईनवर आणलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी. दुसऱ्या टप्प्यामध्ये वॉर्ड मध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी डॉक्युमेंटसाठी अर्जंटली प्रत्येक बिल्डिंग मध्ये त्यांनी सगळी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी, मुलांच्या ऍडमिशनसाठी त्याच्यासाठी कॅम्प घेतले पाहिजेत. आणि तिसरा टप्पा असा की लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी हे परत होता कामा नये, याच्यासाठी काय खबरदारी सरकार घेणार आहे त्याचं उत्तर सरकारने आम्हाला अर्जंटली दिलं. पुण्याला कारणीभूत जे सुधार प्रकल्प आहे पुढे सध्या सुरू आहे तो सुद्धा याला कारणीभूत आहे असं वाटतं. अर्थातच मिसमॅनेजमेंट, नाले सगळे बंद आहेत, पाणी न विचारता सोडलेलं आहे. त्यामुळे मल्टिपल गोष्टी, एक गोष्टी नाही. आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सगळ्यांना लागतात. ब्रिज बनवा, खोदून ठेवा, सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. अहो आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारं साफ करा, त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा, आमचं काही म्हणणार आमचं सरकार येतात. पण बेसिक अम्युनिटीज नाही येत ना. त्याला सांगा गटार नाहीये, नाला साफ नाहीये, फुटपाथ नाहीये. मग त्याची काय परिस्थिती? त्या इथे मागे जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिली आहे, तुमच्या चॅनलनी कव्हरही केली.